शिवसेना पक्ष चिन्हाचा निर्णय एकनाथ शिंदेच्या बाजूने लागणारच नाही, उद्धव ठाकरे असीम सरोदेंनी काय म्हटलं नेमकं संपूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हाच समजेल तुम्हाला नेमकं काय चाललंय। कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी शिवसेनेच्या चिन्हाबाबत नेमकं काय मत मांडलं बघूयात। शिवसेना पक्ष चिन्ह आणि नावाबाबतची सुनावणी 12 नोव्हेंबर पासून सुरू होते। या सुनावणीत नेमकं काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात गेले, कारण निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंचंच आहे असा निकाल दिला होता। त्यानंतर बऱ्याच तारखा पडल्या, पण हे प्रकरण प्रलंबित राहिलं। आता शिवसेना कुणाची याबाबत सुनावणी सुरू होते। दरम्यान याबाबत ज्येष्ठ कायदे तज्ञ असीम सरोदे यांनी भाष्य केलं आहे। नेमकं काय भाष्य केलं बघूयात। असीम सरोदे नेमकं काय म्हटले। वारंवार तारीख देण्याची जी प्रक्रिया आहे ती वाईट पातळीवर पोहोचली आहे। न्यायालयाला उशीर होणं हा अन्यायच आहे। तारीख देण्याच्या माध्यमातून अन्याय होत असेल, अन्यायाला खतपाणी मिळत असेल तर हा मुद्दा गंभीर आहे। उद्धव ठाकरेंची बाजू संवैधानिक पातळीवर अत्यंत मजबूत आहे, त्यामुळे जो निर्णय आहे तो न्यायालयाने त्वरित द्यावा असं मला वाटतं। उद्धव ठाकरेंच्या विरोधात निकाल देताच येणार नाही, कारण त्यांची बाजू मजबूत आहे। जो काही निकाल द्यायचा आहे तो निकाल लवकरच लवकर न्यायालयाने द्यावी अशी माझी मागणी आहे। एकनाथ शिंदेच्या बाजूने निकाल लागला तर काय, हा प्रश्न काल्पनिक आहे, कारण एकनाथ शिंदेच्या बाजूने निकाल लागणारच नाही हे माझंच म्हणणं नाही। ज्यांना कायदा कळतो, संविधान कळतंय ते कुणीही सांगतील। एकनाथ शिंदेचा प्रवास ज्यांना कळाला आहे त्यांनाच हे माहीत आहे, कारण एकनाथ शिंदेंनी पक्ष चोरला आहे, निष्ठा विकली आहे, संविधानाची मोडतोड करून 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदही गाजवलं आहे। एकनाथ शिंदेच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता शून्य आहे। कायदेशीर आणि संवेदनशील पद्धतीने निकाल लागणार असेल तर तो उद्धव ठाकरेंच्याच बाजूने लागू शकतो असं ते म्हणाले। तर एकनाथ शिंदेंनी चिन्ह विरहित निवडणुका लढून दाखवाव्यात। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, तसंच जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही जवळ आल्या आहेत। या पार्श्वभूमीवर तरी न्यायालयाने निकाल दिला पाहिजे। खरं तर एकनाथ शिंदेंनी न्यायालयात जाऊन सांगितलं पाहिजे की या प्रकरणाचा निकाल द्या। जर निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागला, धनुष्यबाण विरहित निवडणुका एकनाथ शिंदेंनी जिंकून द्याव्यात असंही असीम सरोदे यांनी म्हटलं आहे। असीम सरोदे यांनी मीडियावर संवाद साधला, त्यावेळी त्यांनी हे विधान व्यक्त केलं। एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह काही नेते भाजपात जातील असं सरोदे म्हणाले। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण विरहित आणि शिवसेना हे नाव वगळून लढून दाखवाव्यात। जर योग्य निर्णय झाला तर महाराष्ट्राच्या राजकारणात चित्र बदलू शकेल। जर उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागला, एकनाथ शिंदे भाजपच्या गटात जातील का असं विचारलं असता असीम सरोदे म्हणाले, एकनाथ शिंदे हे भाजपात दाखल झाले आहेत। शिवसेनेची फूट राजकीय कारणासाठी वापरण्यासाठी त्यांचं अस्तित्व कायम ठेवलं आहे। जर एकनाथ शिंदेच्या विरोधात निकाल लागला तर त्वरित एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह काही लोकांना भाजपात घेतलं जाईल। हे उद्धट अर्वच्च बोलणारे आहेत, त्यांचे राजकीय चेहरे विप्रूर आहेत, अशा लोकांना भाजपा त्यांच्या पक्षात घेणार नाही। एक मोठी राजकीय उलाढाल महाराष्ट्रात आपल्याला होताना दिसू शकते असंही असीम सरोदे म्हणाले आहेत। नेमकं तुम्हाला काय वाटतं, हा निकाल कोणाच्या बाजूने लागेल, एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलवर जर कधी कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण आपल्या चॅनलवर माहितीपूर्ण व्हिडिओ, लेटेस्ट न्यूज, लेटेस्ट अपडेट येत असतात।